आज मी तुम्हाला कांद्याची पात आणि कोबीपासून मस्त अशी भजी बनवून दाखवणार आहे। वाडगं घेतलेलं आहे आणि छोट्या आकाराची कांद्याची पात घेतलेली आहे। स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। सेम वाटीच्या प्रमाणे बघा अशा आकाराची आहे ती। त्यात पातळ कापून कोबी घेतलेला आहे। एक वाटी कांदा घेतलेला आहे। मीडियम आकाराचे 2 कांदे मी असे कापून घेतलेले आहेत। मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे। 1 चमचा आलं आणि हिरवी मिरची अशी कुटून घेतलेली आहे। थोडीशी हळद, 1 चमचा धने पावडर, थोडीशी एकदम हिंग, छोटा अर्धा चमचा मी जिरं घेतलेलं आहे। जिरं तुम्ही कुटलेलं जरी टाकलं तरी चालेल, नंतर असं जरा चोळायचं चांगलं दाबून आणि टाकायचं, त्याची चव पण छान येते। आणि तेवढं छोट्या आकाराचा 1 चमचा ओवा घेतलेला आहे, तो पण असं चांगलं चोळून टाकायचं। चवीप्रमाणे मीठ टाकायचं। 1.5 चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। अर्धी वाटीपेक्षा जास्त असं बेसन पीठ आहे। आता ह्याच्यामध्ये जरा सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाही, असं चांगलं दाबून दाबून कालवून घ्यायचं। अशा पद्धतीत बघा चांगलं दाबून कालवलं की नाही की पाणी सुटतं आणि असं होतं। एकदम कशी कांदे भजी आपण खातो कुरकुरीत तशा पद्धतीत होतं। आता ह्याच्यामध्ये मी अजून मिरची पावडर टाकलेली नाहीये, हिरवी मिरची टाकली। आता पूर्ण जरी तुम्ही ह्याच्यामध्ये हिरवी मिरची जरी टाकली तरी चालेल। मी थोडीशी अर्धा चमचा मिरची पावडर टाकणार आहे आणि कालवून घेणार आहे। मिरची पावडर टाकल्यानंतर पण मस्त असं कालवून घेतलेलं आहे। तेल बघा गरम करत ठेवलेलं आहे, गरम आहे आणि गॅस आहे मीडियम। सोडून घ्यायचे। आता हे तेल पण बरं का थोडं जास्तच गरम झालं होतं। कधी पण काय करायचं, तेल गरम करत ठेवायचं आणि मीडियम गॅसवर ह्यांना फ्राय करायचे। फास्ट गॅसवर करत बसायचं नाही। गरम झालं की नाही की मीडियम गॅसवरच करून घ्यायचं। हा मोठ्या बर्नेलचा गॅस आहे, कारण जास्त गरम झालं की नाही ते पहिले टाकलेले एकदम लाल होते। आणि बारीक गॅसवर कधीच करायचं नाही, मग ते काय होतं तेल पितात लय, मग तेलकट होतात, कुरकुरीतपणा त्यांना जास्त येत नाही। त्यासाठी मीडियम गॅसवर करायचं। तर हे हलवून घेऊया, तुम्हाला मी दाखवते। तर हे जास्त गरम असल्यामुळे ना हे पहिले टाकलेले बघा लाल भडक झालेले आहेत, कारण की तेल जास्त गरम झालं होतं। आता याला गोल्डन कलरवर आपल्याला फ्राय करायचं आहे। आणि कधी पण भज्यांचा असा कलर असा गोल्डनच कलर असा आला पाहिजे। जर त्यात लाल मिरची पावडर जर जास्त जर टाकली की नाही तर ते लालच होतं ना पीठ, आणि मग तुम्ही ते कलर येस्तोवर मग जास्त करपून पण जातात। तर तसं पण करू नका, कळतात आपल्याला की भज्यांचा म्हणजे आतपर्यंत चांगले फ्राय झाले आहेत का, मग काढायचे। आता हे पहिले जे टाकले होते आपण बघा हे किती लाल झालेले आहेत, हे अशा पद्धतीमध्ये, कारण तेल खूप गरम झालं होतं त्यामुळे। आता ह्याला थोडंसं अजून मी फ्राय करते, काढून घेऊया। मस्त बघा झालेले आहेत आणि बिलकुल तेलकट होत नाही, तर एकदम सुक्के सुक्के आणि एकदम छान चविष्ट काढून घेतलेले आहेत। आता ह्याचा तुम्हाला मी फरक दाखवते। हे नंतर टाकलेले आहेत भजी आपले, आणि हे पहिले कडक तेलामध्ये टाकलेले आहेत, किती कुरकुरे झालेत बघा, आणि पण लगेच लाल होतात। अशा पद्धतीचे फ्राय करायचे, तेल तसं ठेवायचं। हे बघा मस्त असे लागतात, त्याला सोड्याची वगैरे गरज पण पडत नाही, चविष्ट खूप लागतात।